तुम्हाला माहित आहे का, कोल्हापूर जिल्ह्यात असं एक मंदिर आहे, ज्या मंदिर परिसरातील वाळू जर तुम्ही घरात नेऊन टाकली ना, तर तुमच्या घरात साप किंवा नाग येणार पण नाहीत. रोजच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला दोघांना पण कुठे जायला जास्त मिळत नाही. पण श्रावण महिन्यातील जे काही नित्योपचार आपले असतात ना, ज्या काही रूढी परंपरा आहेत, ते मी असू देत, मृणाली असू दे, दोघे पण आम्ही आवडीने करतो हां. आणि त्यापैकीच एक म्हणजे नरंदेच्या नागोबाला जाणे. तर हे नागनाथांचे तीर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे या गावी आहे. नरंदे हे गाव पेठवडगावपासून 7 किलोमीटर तर कोल्हापूरपासून सरासरी 25 किलोमीटरवर आहे. तर याच नरंदे गावातील आज आपण पाहणार आहोत एकदम जागृत आणि पौराणिक असं नागनाथांचं देवस्थान. नानू हे छान आहे काय? गोल फिरव असं. कसं फिरवणार? हा फिरव. मृणाली मस्त आहे ना फुल? मस्त आहे. हा, आम्ही काय करायचो माहिती आहे, हे नागपंचमीला आम्ही आलो ना नागोबाला, जाताना ही फुलं तोडून घेऊन जायचो. आणि ह्याचा बहार आत्ताच असतो, वर्षभरात तुम्हाला ही फुलं बघायला पण मिळणार नाही. पावसामुळे एकदम भरून आले आहे. होय होय होय. वेलच आला आहे ते. गोकर्णचं पण आहे का? हा, गोकर्णाचा वेल आलाय. मस्त आहेत फुलं. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतून पुढे गेल्यावर आपल्याला नरंदे या गावी लागते श्री क्षेत्र नागनाथांचे मंदिर. मंदिर परिसर फार मोठा आहे. इथे गेल्या गेल्याच नारळाची दुकानं, खाऊची दुकानं, खेळण्याची दुकानं सर्व काही आहेत. इथली अशी आख्यायिका सांगितली जाते की श्री नागनाथ महाराजांचे शिष्य आज्ञासिद्ध यांना त्यांनी दृष्टांत दिला की तू नरंदेच्या बनात जा आणि तिथं जाऊन माझी तपश्चर्या कर. तू माझी साधना केलीस तर मी तिथे प्रकट होईन. यासाठी आज्ञासिद्ध महाराज नरंदे गावात येऊन इथल्या बनामध्ये गुरुची भेटीसाठी साधना करू लागले. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरूंना नागनाथ महाराजाची हाक दिली. तर चारही दिशांनी त्यांना ओ असा आवाज आला आणि श्री नागनाथ महाराज प्रकट झाले. या पद्धतीने गुरु आणि शिष्याची भेट झाली. त्यामुळे आपल्या या मंदिर परिसरात मध्यभागी श्री नागनाथ महाराजांचे मंदिर आणि सभोवताली 4 दिशांना 4 शिवलिंगे, चारही दिशातून ओ असा आवाज आल्यामुळे 4 शिवलिंगे आहेत आणि पुढे आज्ञासिद्ध महाराजांची समाधी आहे. असा हा नागनाथ महाराजांचा मंदिर परिसर आहे. मंदिर परिसर एकदम स्वच्छ आहे. दर अमावस्येला, पौर्णिमेला इथं यात्रा भरते. तसेच श्रावणात सुद्धा भाविक भरपूर येतात. श्रावणात जर तुम्ही महिनाभरात आला ना, तर हिरवागार निसर्ग भोवतीने आणि मध्ये नागनाथ महाराजांचं मंदिर आणि तिथे असलेली शांतता याचं शब्दात वर्णन करता येणारच नाही. इथे मध्यभागी तांब्याचा नंदी आहे आणि या नंदीवर मोहरी आणि तेल वाहण्याची पद्धत आहे. मंदिराची जडणघडण आणि इथे असलेली शिवलिंगे यावरूनच तुम्हाला हे मंदिर किती पौराणिक असेल हे लक्षात येईल. जेव्हा अज्ञातसिद्धांना असा आवाज आला तेव्हा तिथे 4 शिवलिंगे प्रकट झालीत. त्यामुळे नागनाथ महाराजांच्या मंदिराभोवती ही 4 शिवलिंगे आहेत. तर ही सुद्धा बघायला खूप मस्त आहेत. अहो, वाळू का घेतलीत? वाळू घरी घेऊन जायचं कारण म्हणजे इथली जर आपण वाळू घेऊन आपल्या घरी विस्कटली, आपल्या घराच्या भोवताली विस्कटली, तर साप असतील, नाग असतील, असे जे सरीसृप आहेत ते आपल्या घरी येत नाहीत, अशी आख्यायिका इथली मांडली जाते. त्यामुळे आपण पण ही घरी वाळू नेऊन विस्कटणार आहोत. मंदिराच्या सभोवताली आज्ञासिद्धांना गुरु नागनाथ कसे प्रकट झाले याची सर्व माहिती दिली आहे. गुरु नागनाथांच्या समोरच शिष्यांची म्हणजे आज्ञासिद्धांची संजीवन समाधी आहे. ते म्हणतात ना, ज्याला न घडे काशी त्याने यावे नरंदेशी. कारण इथला जो तलाव आहे ना, याला भागीरथी तीर्थ किंवा प्रतिकाशी म्हणले जाते. आणि तुम्हाला माहिती आहे का, बाकीच्या मंदिरांप्रमाणेच इथे सुद्धा रोजचा प्रसाद असतो. इथे रोजचा 12 ते 3 या वेळेत प्रसाद असतो. त्यामुळे तुम्हाला जर प्रसाद घ्यायला जायचं असेल तर मंदिराचं दर्शन घेऊन 3च्या आत तुम्ही इथं प्रसादाला येऊ शकता. तर तुम्हाला पण या श्रावण महिन्यात असं हे निसर्गाच्या कुशीत लपलेलं नागनाथांचं मंदिर पाहायचं असेल तर नरंदे या गावी नक्की व्हिजिट करा. मृणाली कसलं पाहिजे, भाजलेलं काय उकडलेलं? उकडलेलं द्या.
जेवतो काय? नाही जेवायचं. प्रसाद घेऊनच आलोय आम्ही. बरं. नरंद्यात प्रसाद असते ना रोज. हा होय होय रोज असते. छान आहे काय? ए खा की जरा पिलो. छान आहे, मस्त आहे बघ. ते चिप्स घेतला ना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.